देवशयनी एकादशीला हे नियम आवर्जून पाळा. तर देवशयनी एकादशीपासून भगवान श्री विष्णू क्षीरसागरात योगनिद्रेत जातात अशी धार्मिक मान्यता आहे. या दिवशी चातुर्मासाची सुरुवात होते. या दिवशी श्रद्धेने केलेले पूजन, जप, दान आणि व्रत विशेष पुण्यदायी मानले जाते. सकाळी लवकर स्नान करून संकल्प करावे. ब्रह्ममुहूर्तात उठून स्नान करावे. स्वच्छ किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करावे. आज मी देवशयनी एकादशीचे व्रत श्रद्धेने करीत आहे असा संकल्प करावा. भगवान विष्णू व तुळशी पूजन. श्री विष्णूंना पिवळी फुले, तुळशीपत्र, चंदन, अक्षदा अर्पण करावे. तुळशीला पाणी अर्पण करून तुपाचा दिवा लावावे. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा 108 वेळा जप करावे. विष्णू सहस्रनाम किंवा गीतेचा पाठ. शक्य असल्यास विष्णू सहस्रनामाचा पाठ करावा किंवा श्रीमद्भागवत गीतेचा 12वा किंवा 15वा अध्याय वाचावा. तुळशीचा विशेष उपाय. संध्याकाळी तुळशीपुढे तुपाचा दिवा लावा. 11 प्रदक्षिणा घाला. मनोभावे आपल्या इच्छा भगवान श्री विष्णूंना सांगा. पिवळ्या वस्तूचे दान. ह्या दिवशी खालील वस्तूचे दान शुभ मानले जाते. हरभरा डाळ, हळद, केळी, पिवळे वस्त्र, तूप, गूळ. गरजू व्यक्तींना अन्न, फळे किंवा धान्य दान करावे. शक्य असल्यास गाईला हिरवा चारा खाऊ घालावे. भजन, कीर्तन, विष्णू सहस्रनाम किंवा रामनाम जप करावे. धार्मिक ग्रंथांचे वाचन करावे. कोणत्या गोष्टी टाळाव्यात तर तामसिक अन्न, मांस, मद्य आणि कांदा लसूण टाळावे. राग, विवाद आणि असत्य बोलणे टाळावे. शक्य असल्यास दिवसभर उपवास किंवा फलाहार करावे. श्री विष्णूंना 11 तुळशीपत्रे अर्पण करावी. प्रत्येक तुळशीपत्र अर्पण करताना ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणावे. तुपाचा अखंड दिवा लावा. शक्य असल्यास दिवसभर किंवा संध्याकाळपर्यंत तुपाचा दिवा तेवत ठेवा. लक्ष्मी नारायण पूजन. श्री विष्णूसोबत माता लक्ष्मीचीही पूजा करावी. विष्णू सहस्रनामाचा पाठ एकदा किंवा किमान काही श्लोकांचे वाचन करावे. श्रीमद्भागवत गीतेचा 15वा अध्याय वाचावे. याला पुरुषोत्तम योग म्हणतात आणि अत्यंत शुभ मानला जातो. ओम नमो नारायणाय मंत्राचा 108 किंवा 1008 वेळा जप करावा. तुळशीला 11 प्रदक्षिणा घालावी. पिंपळाच्या वृक्षाला पाणी अर्पण करावे. तसेच गाईला गूळ आणि हिरवा चारा खाऊ घालावे. मुंग्यांना साखर किंवा पीठ टाका. पक्ष्यांना धान्य व पाणी ठेवा. गरजू व्यक्तींना अन्नदान करा. पिवळे वस्त्र किंवा हळदीचे दान करावे. मंदिरात तुपाचे दान करावे. श्री विष्णूंना खीर आणि खिरीचा नैवेद्य दाखवावा. शंखात पाणी भरून भगवान विष्णूंना अभिषेक करावा. संध्याकाळी विष्णू किंवा विठ्ठलाची आरती करावी. श्रीराम जय राम जय जय राम ह्या नामाचा जप करावा. घरात भजन किंवा हरिनाम कीर्तन करावे. राग, खोटे बोलणे, निंदा आणि अपशब्द पूर्णपणे टाळावे. द्वादशीच्या दिवशी योग्य वेळी पारणे करावे. ब्राह्मण, गरजू किंवा गाईला अन्नदान करून व्रताची सांगता करणे शुभ मानले जाते. विशेष धनप्राप्ती उपाय. पिवळ्या कपड्यावर 11 हळदीच्या गाठी ठेवून श्री विष्णूची पूजा करावी. पूजा झाल्यावर त्या गाठी लाल किंवा पिवळ्या कापडात बांधून तिजोरी किंवा पैशाच्या ठिकाणी ठेवावे. हा उपाय समृद्धीसाठी लोकपरंपरेत प्रचलित आहे. कुटुंबात सुख शांतीसाठी उपाय. संध्याकाळी तुळशीसमोर तुपाचा दिवा लावा. संपूर्ण कुटुंबाने मिळून ओम नमो भगवते वासुदेवाय ह्या मंत्राचा 108 वेळा जप करावा. देवशयनी आषाढी एकादशीच्या दिवशी गोसेवा अत्यंत पुण्यदायी मानली जाते. धार्मिक ग्रंथांमध्ये या दिवशी भगवान विष्णू, श्रीकृष्ण आणि गोमातेची सेवा विशेष फलदायी असल्याचे वर्णन आढळते. देवशयनी एकादशीला गायीसाठी 11 विशेष सेवा. गोमातेचे पूजन करावे. हळद, कुंकू, अक्षदा आणि फुले अर्पण करून आरती करावी. हिरवा चारा, गूळ आणि भिजवलेला हरभरा खाऊ घालावे. गाईला 11 प्रदक्षिणा घालाव्या आणि प्रत्येक प्रदक्षिणेनंतर गोमाते नमः असा जप करावे. गाईच्या पायांना नमस्कार करून कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना करावी. गोशाळेत चारा, पशुखाद्य किंवा आर्थिक मदत दान करावी. गाईला स्वच्छ पाणी पाजा किंवा पाण्याची व्यवस्था करा. ओम श्रीकृष्णाय गोविंदाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा. गायीभोवती प्रदक्षिणा घालताना विष्णूचे नामस्मरण करावे. ओम नमो भगवते वासुदेवाय. वासरासह गायीला अन्न खाऊ घालणे अत्यंत शुभ मानले जाते.
भटक्या किंवा आजारी गायीची सेवा करणे अत्यंत मदतकारी ठरते. द्वादशीच्या दिवशी गोसेवा करून त्याची व्रताची सांगता करावी.